नमस्कार मित्रांनो. तर गणेशोत्सवानिमित्त आपण घेत आहोत सोलापूरमधील विविध गणपतीचे दर्शन. तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा आलो आहे थोरला मंगळवेढा तालीम इथे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही आहे श्रींची मूर्ती आणि किती सुखरूप अशी मूर्ती ही बसलेली गणपती बाप्पांची मूर्ती आहे. तर मित्रांनो, थोरला मंगळवेढा तालीमचे लेझिम ताफाई आहे. तर मित्रांनो, आम्ही आता आलो आहे मधल्या मारुती इथे. आजोबा गणपतीच्या चौकातून पुढे थोडं आल्यानंतरनं तुम्हाला ही सुवर्ण अशी मूर्तीचे दर्शन होते. तर मित्रांनो, सध्या आपण आहे सोन्या मारुती गणपतीच्या मंडळासमोर. तर तुम्ही पाहू शकता मंडपच्या वरती हनुमानांचा फोटो त्यांनी ठेवलेला आहे. त्यासोबतच मंडळांचं जे डेकोरेशन आहे, सजावट आहे, ते खूप सुंदर अशी केलेले आहे. हा देखावा आणि डेकोरेशन सर्व लोकांना आकर्षित करते. व मित्रांनो, त्यासोबतच जी गणपती बाप्पांची मूर्ती ती आहे अलंकाराने सजवलेली आहे. सोन्यांचा हा हार, मुकुट व सर्व दागिने गणपती बाप्पांना फार असे शोभून दिसत आहे. तर मित्रांनो, गणपती बाप्पांच्या बाजूला 2 सिंह, त्यासोबतच गणपती बाप्पांच्या मागे हनुमानांची मूर्ती आहे. तर मित्रांनो, हे डेकोरेशन तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आता आपण जाऊया पुढच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो, या गणपतीचे दर्शन झाल्यानंतरनं आपण आता लाल आखाडा तालीम इथे श्री वस्ताद गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहे. तर तुम्ही पाहू शकता ही श्रींची मूर्ती भली अशी उंच आहे व जे गणपती बाप्पा आहेत ते गणपती बाप्पा हनुमानांच्या रूपात आहे. तर मित्रांनो, ही मूर्ती सोलापूरमधील सर्वात मोठी व उंच अशी मूर्ती आहे. तर तुम्ही पाहू शकता लाल आखाडा तालीम. तर जोशी समाजाने या मूर्तीची स्थापना केली होती. तर मित्रांनो, ही गणपतीची मूर्ती हनुमानांच्या रूपात आहे व गणपतीची मूर्ती खूप अशी सुंदर व लोकांना आकर्षित करते. व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. गणपती बाप्पा